अवसरी खुर्द जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशद्वारापाशी आपण उभे आहेत। पहा येथे पाण्याचं कसं तलाव साचलेला दिसतोय। पूर्णपणे पाणी येथे साचल्याने जो अवसरी खुर्द स्टँड पासून ग्रामपंचायतकडे येणारा रस्ता आहे ना पूर्ण जलमय झालेला दिसतोय। गुरुवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे ते पाणी साचल्याचं दिसून येते। पहा मोटरसायकलवाले जातात, एकदम हळूहळू पद्धतीने जावं लागतं कारण येथे पाण्यात कधी गाडी स्लिप होऊ शकते। अवसरी खुर्द जी मराठी शाळा आहे त्या मराठी शाळेचा आपण आता प्रवेशद्वार पाहतोय। मराठी शाळा समोर दिसते पहा। मराठी शाळेचं जे कंपाऊंड बांधलंय तेथे मात्र पाणी साचलेले दिसतंय। जे मंचर निरगुडस जे अवसरी खुर्द स्टँड आहे त्या अवसरी खुर्द स्टँड मधून जे पाण्याची टाकी आहे बँक ऑफ बडोदा जे बँकेची इमारत आहे तेथून जे पाणी वाहत थेट अवसरी खुर्द स्टँड पर्यंत येतं आणि पाणी वाहून जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही। इथं संरक्षक भिंत टाकल्यामुळे पूर्ण पाणी या अवसरी खुर्द मेन रस्त्यावर जे अवसरी खुर्द स्टँड पासून ग्रामपंचायत जाणाऱ्या या रस्त्यावर साचलेलं आहे आणि जाणाऱ्या येणाऱ्यांची प्रचंड कुचंबना होते। पाणी जाण्यासाठी कोणताही मार्ग नसल्यामुळे पाणी साचून राहतं आणि त्यामुळे जवळजवळ 1.5 फूट पाण्याचा 1.5 फूट उंच पाणी इथे साचलेलं दिसतंय। मोटरसायकलवाले सुद्धा हळूहळू या पाण्यातून मार्ग काढताना दिसतात। त्यासाठी ग्रामपंचायत असन किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असन यांनी हे पाणी वाहून जाण्यासाठी मोऱ्या टाकणे गरजेचं आहे, अन्यथा येथे एखादा दुचाकीवाला किंवा सायकलवाला सुद्धा घसरून पडण्याची शक्यता आहे। आता समोरून जे पादचारी येतात ते पूर्णपणे या पाण्यातून मार्ग काढून पायी पायी चालताना दिसतात। बा पाणी जाण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करणं गरजेचं आहे।